नमस्कार मंडळी. कोणत्याही पिकाचं उत्तम उत्पादन घेण्यासाठी त्याचं बियाणं ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. शुद्ध बीजापोटी फळं रसाळ गोमटी ही उक्ती खरी असून बिया निरोगी राहण्यासाठी त्यावर प्रक्रिया करणं हेच पिकाच्या यशाचं पहिलं पाऊल आहे. मंडळी, आपण बघतो की शेती करताना आधीच्या पिकाचे अवशेष आणि जमिनीमध्ये शिल्लक असलेला ओलावा यामुळे रोग आणि किडींच्या सुप्तावस्था शेतात राहू शकतात. अशा शेतामध्ये पेरणी करताच त्यांचा पहिला प्रादुर्भाव बियांवर होऊ शकतो. या प्रादुर्भावाला हवामानातील बदल, मातीतील रोगकारक जीवाणू, बुरशी, विषाणू, किडी कारणीभूत असतात. त्यांना रोखण्यासाठी बियाण्यावर प्रक्रिया करणं फारच महत्त्वाचं आहे. त्यामुळे बियाण्यांचं अंकुरण चांगलं होतं, रोगप्रतिबंधक क्षमता वाढते आणि पिकाची सुरुवातीची वाढ सक्षम होते. त्यामुळेच बीजप्रक्रिया हा उत्पादन वाढीचा महत्त्वाचा पाया ठरतो. मंडळी, बऱ्याच किडींच्या सुप्तावस्था आणि वेगवेगळ्या रोगांना कारणीभूत घटकांचे बीजाणू जमिनीमध्ये सुप्तावस्थेत असतात. त्यामुळे वेगवेगळ्या रोगांचा प्रसार हा जमिनीतून होतो. त्याला जोड मिळते ती बियाण्यांवरही असलेल्या विविध रोगकारक घटकांची. त्यांना रोखण्यासाठी बीजप्रक्रिया हा उत्तम पर्याय आहे. बीजप्रक्रिया केल्यामुळे पीक उगवणीच्या आणि प्राथमिक वाढीच्या अवस्थेतील पिकावरील कीड रोगांचा प्रादुर्भाव टाळता येऊ शकतो. बीजप्रक्रिया करण्याचे अनेक फायदे आहेत. ते म्हणजे बियाण्याची उगवण क्षमता वाढते, बियाण्यापासून किंवा मातीतून प्रसारित होणाऱ्या आणि जमिनीत असणाऱ्या बुरशीपासून संरक्षण मिळतं. मातीतून आणि बियाण्यांपासून उद्भवणारे बुरशीजन्य रोग आणि उगवणीनंतर 30 ते 35 दिवस रसशोषक किडींपासून पिकांचं संरक्षण होतं. उगवणीनंतरच्या पीक संरक्षण खर्चातही बचत होते. जैविक खताच्या बीजप्रक्रियेमुळे सूक्ष्मजीव झाडांना अन्नद्रव्याची उपलब्धता करून देतात. त्याचबरोबर उत्पादनात वाढ होते. आता आपण पाहूया की बीजप्रक्रिया करताना कोणती काळजी घ्यायला हवी. बीजप्रक्रिया करताना हातमोजे, मास्क, चष्मा अशा संरक्षण साधनांचा वापर करावा. बीजप्रक्रिया प्लॅस्टिकच्या कागदावर, बारदानावर किंवा यंत्राद्वारे सावलीत करावी. बियाणं हाताने चोळू नये. कापडाने किंवा पिशवीमध्ये एकत्र मिसळून घ्यावं. बीजप्रक्रियेनंतर बियाणं कोरड्या जागी सावलीत सुकवावं. बियाणं 3 तासाच्या आत पेरणीसाठी वापरावं. विकत घेतलेल्या बियाण्यांवर बुरशीनाशक आणि कीटकनाशकांची बीजप्रक्रिया केली असता अशा बियाण्यावर फक्त जीवाणू खताची बीजप्रक्रिया करावी. बीजप्रक्रियेचा क्रम असा असावा: सुरुवातीला रासायनिक बुरशीनाशक, त्यानंतर रासायनिक कीटकनाशक आणि त्यानंतर 3 ते 4 तासांनी जैविक बुरशीनाशक आणि जैविक कीटकनाशकं रायझोबियम किंवा ॲझोटोबॅक्टर, सर्वात शेवटी KMB किंवा PSB यांची बीजप्रक्रिया करावी. तेव्हा मंडळी, अशा प्रकारे विविध पिकांची पेरणी करण्यापूर्वी बियाण्याला बीजप्रक्रिया करणं फारच महत्त्वाचं आहे. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार.